UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचा फोकस आता फरार आरोपी सुदर्शन घुलेवर। घुले महाराष्ट्रातच असण्याची शक्यता, तर कृष्ण आंधळे, सुधीर सांगळे राज्याबाहेर असण्याची शक्यता। बीडच्या मस्साजोगमध्ये ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक। आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी। दोन्ही बाजूच्या जोरदार युक्तिवादानंतर केज न्यायालयाचा निर्णय। हत्या आणि खंडणीचं कनेक्शन, सीआयडीच्या वकिलांचा सर्वात मोठा दावा। वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ। वाल्मिक कराड सामाजिक कार्यकर्ता आणि गरीब राजकारणी। कराडच्या वकिलांचा कोर्टात दावा। हत्येचा आरोप राजकीय द्वेषापोटी झाल्याचा युक्तिवाद। बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोपी फासावर लटकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। प्रत्येक दोषींवर कारवाई करणार। गुंडांचं राज्य चालू देणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। बीडच्या घटनेला मराठा विरुद्ध वंजारी रंग दिला गेला। वाल्मिक कुठे लपलाय, पोलिसांना माहिती नव्हतं याचं आश्चर्य। प्रकाश आंबेडकरांची टीका। पोलिसांना घाबरून वाल्मिक कराडने शरणागती पत्करली। वाल्मिक कराड शरण आल्यानंतर गोगावलेंची प्रतिक्रिया। कुणी काही म्हणो, धनंजय मुंडेंचा या प्रकरणात संबंध नसावा। एखाद्या कार्यकर्त्यानं काही केल्यास त्याचा थेट संबंध नेत्याशी नसतो। मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया। जळगावातील पाळधी गावात 2 गटांमध्ये राडा। संचारबंदी लागू। गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद। नियंत्रण पथकासह पोलिसांचा ताफा तैनात। जळगावात पाळधीत राड्यादरम्यान नागरिक आक्रमक। काही जणांकडून 3 ते 4 दुकानांसह वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड। अजित पवार आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र यावं। पवार कुटुंब गुण्यागोविंदानं नांदावं। अजित पवारांच्या आई आशा पवारांचं विठुरायाकडे साकडं। निवडणुकांनंतर मराठी माणसांविरोधात दंडेलशाही। महिलांविरोधातील अत्याचारात वाढ। महिलांबाबतच्या तक्रारींसाठी संपर्क कक्ष सुरू करा। राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश। अजित पवारच पुण्याचे पालकमंत्री होतील। मंत्री दत्ता भरणे यांची पालकमंत्री पदावर प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचं लक्ष। सुप्रीम कोर्टात 22 जानेवारीला निवडणुकीबाबत सुनावणी। यावर्षी निकाल लागण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करणार। मनोज जरांगे आज नांदेड दौऱ्यावर। लोहामध्ये मराठा संवाद बैठक घेणार। जरांगे माळेगावात खंडोबाच्या दर्शनालाही जाणार। 207व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी कोरेगाव भीमामध्ये। विजयस्तंभ परिसरात आकर्षक फुलांची सजावट। 5000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त। म्हाडा नव्या वर्षात 2.5 ते 3 हजार घरांची लॉटरी काढणार। अत्यल्प आणि अल्प गटासाठी अधिकाधिक घरं राखीव ठेवण्याचा प्रयत्न। कल्याण डोंबिवलीत उद्या 18 तास पाणी पुरवठा बंद। जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची दुरुस्ती करण्यात येणार। तेलाचे दर वधारले। सोयाबीनच्या दरात वाढ आणि केंद्रानं 20% आयात शुल्क आकारल्यानं तेलाच्या दरात 30% वाढ। राष्ट्रीय महामार्गावर आजपासून हेल्मेट सक्ती। दुचाकी अपघातातील मृत्यूचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे टप्प्याचं काम 100% पूर्ण। टप्पा मार्चमध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचं MMRDCचं नियोजन। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।